मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेत दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र निदर्शने करीत जिल्हा प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन दिले। मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही घटना अत्यंत वेदनादायी आणि संतापजनक आहे। केवळ 8 महिन्यात हा पुतळा पडलाय। सदर पुतळा उभारणी करताना अनेक चुका झाल्याचे नाकारता येत नाही। या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून जाहीर निषेध करण्यात येत आहे। तसेच सरकारने अहोरात्र काम करून राजकोट किल्ल्यावर युगपुरुष व भारतीय नौसेनेचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि शौर्याचा इतिहास सांगणारे भव्य स्मारक आणि मजबूत पुतळा उभा करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैस धुने, ॲडव्होकेट रवींद्र पगार, संजय खैरनार, अर्जुन तिडे, योगिता आहेर, प्रमोद सोनवणे, शंकर मोकड, संतोष भुजबळ, नाना पवार, गोरख चहाळे, सुरेश कांबळे, योगेश मिसाळ आदी सह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवाजी महाराजांचे जे पुतळ्याचा हा जो प्रकार करतात त्याच्याविषयी आम्ही राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी विशेष म्हणून मोठं आंदोलन या ठिकाणी करत आहोत। जरी आम्ही या महाराष्ट्राला एक दिशा देणारं नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या पुतळ्याच्या बाबतीत जर अशी दुर्घटना घडत असेल तर त्याचा निषेध महाराष्ट्रातली कोणतीही व्यक्ती तळमळीनं करू शकते आणि म्हणून राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी आम्ही हा मूक मोर्चा किंवा मूक आंदोलन करत आहोत। राजकोट सिंधुदुर्ग येथे जी काही दुर्दैवी घटना घडली, ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करताना अक्षम अशा चुका केलेल्या आहेत, मग ते अधिकारी असो ठेकेदार असो त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। त्यांच्यावरती कठोर 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 कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी केलेली। आम्ही या ठिकाणी मूक निदर्शनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आम्ही केलीत आणि आम्ही मागणी करतो आहे की शासनाने त्या ठिकाणी अत्यंत चांगला आणि दर्जेदार असा एक भव्य दिव्य पुतळा तातडीने त्या ठिकाणी उभारला पाहिजे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येते। अजितदादांनी मोठं मन करून 13 कोटी जनतेची माफी मागितली, परंतु अजूनही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी असं काही स्टेटमेंट दिलं नाही। बघा, त्यांनी का स्टेटमेंट दिलं नाही आणि का याच्यामध्ये आम्ही जाऊ शकत नाही, परंतु आमच्या मनाला वाटलं की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे। त्यांनी 18 पगड जाती धर्मांना एकत्र घेऊन या ठिकाणी स्वराज्याची स्थापना केली आणि अशा युगपुरुषाचं जर कुठं दुर्दैवाने त्यांचा अवमान होत असेल तर अवमान हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता सहन करणार नाही। ही भावना आमच्या नेत्यांची। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।